श्रोतेहो, भविष्याविषयी उत्सुकता आपल्या साऱ्यांनाच असते. काही मंडळी भविष्य घडवण्यासाठी केवळ कर्मावर विश्वास ठेवतात, तर काही मंडळी खडे, ज्योतिषी याचा आधार घेतात. तर याच विषयावर छाया महाजन लिखित खुमासदारले ग्रहांकित याचा आज आपण आस्वाद घेऊया. ग्रहांकित. 22 वर्षांपूर्वी आहुजांची व आमची भेट झाली, तीही रेल्वे प्रवासात. प्रवास 1.5 दिवसांचा. त्यामुळे बोगीत समोरच्या स्लीपरवरच्या आहुजांशी बोलणं, मग ओळख हे अपरिहार्य होतं. त्यात त्यांनी त्यांचा खालचा बर्थ मला देऊन स्वतः वरचा बर्थ घेण्याची तयारी दाखवली. त्यावेळीच ते सवृत्तही आहेत याची मला खात्री पटली. पुढे गप्पात ते लोखंड उद्योगात आहेत हे कळलं. शिवाय त्यांची मोठी रेडीमेड कपड्यांची व इतर भेटवस्तू इत्यादींची दुकान आहेत हेही कळलं. पत्त्यांची देवाणघेवाण झाली. त्यावेळी त्यांच्या हातातल्या मोठ्या निळ्या खड्याची भरघोस अंगठी माझ्या नजरेतून सुटली नाही. त्यांच्या दुकानाचं नाव होतं सफायर. मला ते नवीन वाटलं. असं नाव का दिलं? त्यांनी दुकान सुरू करण्यापूर्वी त्यांची पत्रिका नामवंत ज्योतिषकाराला दाखवली. त्यांनी इंद्रनीळ हा खडा तुम्ही वापरा, तुमचा भाग्योदय होईल असं सांगितलं. पुढे आम्ही त्यांच्या दुकानात गेलो तेव्हा तिथला व्यापार उदीम पाहता, गिऱ्हाईकांची गर्दी पाहता त्यांना खडा लाभल्याची माझी खात्री पटली. त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन आमची चांगली खातिरदारी केली. ज्यूस, फळं, मिठाई, एकंदर सारा श्रीमंती थाट. तुमचा खडे भविष्य या साऱ्यावर विश्वास दिसतोय हे म्हणाले. हो तर, म्हणून तर सफायर हे नाव दिलं. वास्तविक इंद्रनीळ सगळ्यांना लाभतोच असं नाही, पण मला लाभला. कुणी हो सजेस्ट केलं हे सारं? तिनं एक गंमत आहे. आमच्याकडे गावाकडचा एक माणूस आला, ओळखीचा, त्याच्या कामासाठी. त्याच्यासोबत एक 30-35चा माणूस होता. ओळख झाल्यावर कळलं त्याला भविष्य पाहता येतं. मला इंटरेस्ट होताच. नवीन व्यवसाय चालू करायचा होता. लोखंड उद्योगात आम्ही 4 भावंड होतो, पण वाढती कौटुंबिक जबाबदारी पाहता आणखी जोडधंदा आवश्यक होता. मी अॅल्युमिनियम आणि स्टीलमध्ये जाऊ पाहत होतो, पण त्यानं कपडा उद्योग करा, चांगला चालेल असं सुचवलं. मला सफायर घालायचा सल्ला दिला. माझ्या विश्वासापोटी मी खडा विकत घेतला. त्या संध्याकाळी आमचे दूरचे नातलग घरी आले. त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि त्यांनी विनाशर्त मदत करण्याची मला तयारी दाखवली. मी थक्कच झालो. त्या ज्योतिषकाराला बोलावून घेतले. पत्रिका दाखवली. त्याने इंद्रनीळाचे वजन किती असावे हे सारे सांगितले. मी तसं केलं. आज इथे आहे. उत्तम चाललं आहे. देवाची कृपा. दुर्गाष्टमीला अभिषेकही करायला सांगितलंय. करतोय. ओहो, देवाचं केल्यानं कुणाचं वाईट झालंय? बाहेर पडल्याबरोबर नवरा म्हणाला, दिस इज टू मच. आपण नाही बुवा असा विश्वास ठेवू शकत. ही तर मानसिक गुलामगिरी. अशा खडे घालण्यानं का कुणी भाग्यवान होतो? पण बाबूराव नामक जव्हेरीच्या मते होतो. त्यांचा पारंपरिक जव्हेऱ्याचा व्यवसाय आहे. त्यांना उत्तम खड्याची पारख आहे. एक छोटं चांदीत बसवलेलं बहिर्गोल भिंग डोळ्याच्या खोबणीत ठेवून ते खडे पारखतात. खऱ्या किंवा खोट्या खड्याबद्दल सामान्य माणूस कुठलीही गॅरंटी देऊ शकणार नाही, पण बाबूराव रत्नपारखी, त्यांच्याजवळ रत्नांबरोबर त्या ग्रहांच्या रचना, त्यांचे कुंडलीतील स्थान, राशी, कुंडली नुरूप त्याची मिळणारी फळे या सगळ्यांची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे ते नेहमीच फार डिमांडमध्ये असतात. कोणत्या ग्रहाची अंगठी कुणी घालावी, तसेच त्या खड्याचे वजन किती कॅरेट असावे हेही सांगतात. पाचू किती हिरवा कुणाला चांगला, माणिक किती डाळिंबी लाल, कुणाला लाभेल कुणाला नाही, हिरा निळसर प्रकाश फेकतो की पांढरा, तो कुठल्या भागातून मिळवावा हे सारे त्यांच्या तोंडून ऐकावे. लोक खड्यांमध्ये कसे फसतात, शेवटी त्यांच्याकडे कसे आले हेही किस्से त्यांच्याकडे भरपूर आहेत. अर्थात मीच माझ्या बहिणीला त्यांच्याकडे नेले होते, म्हणून मला तर हे मान्यच. बहिणीला कुणीतरी माणिक घालायला सांगितला. ते ओळखीच्या सोनाराकडे गेली. खडा घेतला. 3 दिवस ते आठवडाभर जवळ ठेवून काही बदल होतो का बघायला सांगितलेले. ती करिअर करणारी. आठवडा झाला, पण भाग्य बदलेल अशी कुठलीही घटना झाली नाही. ती हुरहुरली. ज्योतिषी महाशयांकडे गेली. त्यांनी खडा पाहायला मागितला आणि तो खडा खोटा आहे असे सांगितले. तिच्या पुढे प्रश्नचिन्ह. तसे माझ्याकडे खडे आहेत,
असं ते म्हटल्यावर तिच्या आशा पुन्हा पालवल्या. तुम्हीच माझ्या पत्रिकेनुरूप खडा द्या अशी विनंती तिनं त्या ज्योतिषी महाशयाला केली. ते म्हणाले की बघा बुवा, परवडेल ना खडा तुम्हाला? त्यांच्या या घुटमळण्याला द्या तुम्ही, किंमत असेल ती मी बघून घेईल असं बहीण म्हणाली. किंमत होती 7,500. बहीण दचकली, पण स्वतःहून मागितल्याचा भाग. चुपचाप खडा विकत घेतला आणि सोन्यात अंगठीही करून घेतली. 10,000ची अंगठी बोटात घातल्यावर अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच गवसल्याचा हुरूपणी आनंद तिला झाला होता. महिन्यांमागून महिने गेले. ती धास्तावली, माझ्याकडे आली. आम्ही बाबूरावांकडे गेलो. त्यांनी भिंग खोबणीत अडकवले, डोके नकारार्थी हलत राहिले. आमच्या उत्सुक प्रश्नाला उत्तर देत त्यांनी विचारलं, केवढ्याला घेतला खडा? महाग आहे, बहीण चाचरत म्हणाली. काहीतरी चुकलंय असं तिच्या लक्षात आलं. तरी किती? 2,000चा. ती खोटच बोलली. 500 रुपयाचा सुद्धा खडा नाही हो हा. माणिक, त्यात खरं माणिक फार महाग. हा इमिटेशन स्टोन आहे. तुम्हाला लागत असेल तर माझ्याकडे आहे, दुसरा देतो. बघतो बघतो म्हणत आम्ही उठलो. फसवल्याच्या कल्पनेनं बहीण भयंकर संतापली. दुसऱ्या दिवशी तडक ज्योतिषाकडे गेली. पहिल्या रागाच्या फेरीनंतर तो शांतपणे म्हणाला, कुठल्याही खड्याचा इफेक्ट फक्त 20% असतो. तुमच्या नशिबात 80% भाग्योदयाची संधी असेल तेव्हाच तो उपयोगी होतो. मग मला का नाही सांगितलं आधी? बहीण रागानं म्हणाली. तुम्ही कुठे विचारलं? खडा द्या म्हणालात, मी दिला. हा अस्सल आहे, तुम्ही काही म्हणा. या अनुभवानंतर नको तो खडा आणि नको तो भाग्योदय असं वाटून खड्याबद्दलची उत्सुकता मी दाबून टाकली. त्यामुळे टीव्हीवरच्या 24 तास चालणाऱ्या ग्रहांकित खड्यांच्या जाहिरातीतून मी मुक्त झाले. परवा हातातल्या जुना पुष्कराची नवी अंगठी करायची वेळ आली. तो सोनार मला म्हणाला, हा खडा पुष्कराज नाही. अजिबात न गोंधळता मी म्हणाले, तो जो आहे तो आहे. तो मला लाभला की नाही माहिती नाही, पण माझं नुकसान निश्चित झालेलं नाही. तो भले गुरुचा खडा नसेल, पण तोच खडा घालून मला अंगठी करून हवी आहे. विचलित न होता तो म्हणाला, तेही ठीक आहे. हा खडा तसाही हार्मलेस असतो. कुणीही घातला तरी चालतो, पण शनीच्या खड्याचं तसं नाही बरं का. आमच्या बिरादरीतील एका बाईनं मॅचिंग म्हणून घातला, घरात मृत्यू झाला. तिला वाटलं इमिटेशन आहे, ती खऱ्या शनीच्या खड्याची अंगठी होती. मी मान डोलवली. म्हटलं, एकूणच भविष्यातल्या घटना उत्तम व्हाव्यात म्हणून खडे, आणि उत्तम आहेत की नाहीत या भयापोटी भविष्य आपल्याकडे चालतं. माझ्या शेजारी उभी असलेल्या बाई एकदम संभाषणात आल्या. नाही, भय कसलं? ते एक शास्त्र आहे. गणित व ग्रहांवर आधारलेलं आहे. माझा तर पूर्ण विश्वास आहे. दर रविवारी आधी मी राशी भविष्य वाचते. खरं नाही ते. अख्खी लोकसंख्या 12 राशीत बसवतात. किती ढोबळ. परदेशात कुठं आहे असं शास्त्र? कुठे आहेत राशी? ते नवस बोलतात आपल्यासारखे. आपण भारतीय म्हणजे भाबडी लोक, एक जण म्हणाला. भंगड म्हणा. आपल्यासारखं भविष्य मुसलमान पाहतात का हो? पहिला म्हणाला. मीही विचारात पडले. तेवढ्या शेजारची म्हणाली, बाकी ज्यांचं सोडा, या शास्त्रात तथ्य आहे. कितीतरी अशा वर्तवलेल्या गोष्टी खऱ्या होतात. जसे ग्रहमान असेल तसेच होते. मग सगळेच खडे घालावेत. कोणताही ग्रह वाकडा आला तरी आपल्याकडे ढालीसारखा खडा तयार, पहिला म्हणाला. खूप लोक नवग्रहाची अंगठी घालतातच की, शेजारची बाई म्हणाली. तसंच करावं, मी हसून म्हणाले. पण मनात आलं, आज अमावस्या आहे असं सांगायला पंचांगाची गरज पडत नाही. तसंही कालनिर्णय कॅलेंडर आल्यापासून पंचांगाची रोजच्या आयुष्यातून हकालपट्टीच झाली आहे. ते पंचांग बिचारे अंग चोरून कोपऱ्यात लग्न सरायची किंवा ज्योतिषांची वाट पाहत बसलं आहे. आता टीव्ही चॅनलनं असंख्य कॅलेंडर्सची वाट लावायचा संकल्प सोडलाय. 2 ते 3 चॅनल लावले की अवकाश आणि त्यात फिरणारे ग्रह दिसायला लागतात. शनीची कर्क राशीवर वक्रदृष्टी, किंवा तो मिथुनेत किती दिवस थांबतोय, वा तो वक्री होऊन पुन्हा 7.5 संपलेल्यांना पिडतो की इतर सगळ्याच राशींना 15-20 दिवस त्रास देतो, हे सगळे अंदाजही चॅनल दाखवतात. यातून शनी या ग्रहाबद्दल धडकी भरावी, त्यात नुसते भविष्य सांगून तज्ज्ञ ज्योतिषी गप्प बसत नाहीत बरं का. शनी कुबेराला भिकारी बनवतो, नवकोट नारायणाला देशोधडीला लावतो, वरच्या पदावरून पदच्युत करतो,
राजाचे राज्य घालवतो किंवा त्याची सत्ता सिंहासन उलथून टाकतो असे सारे सांगतात. कुठल्याही सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळवून लावण्याची क्षमता या वक्तव्यात आहे. याच पद्धतीने राहू केतू प्रसार माध्यमातून आपल्या भोवती शनीसारखे कडे करतात. भरीसभर म्हणून ग्रहाच्या माहितीसोबत त्या ग्रहाचा स्वामी म्हणून कोणती देवता आहे याची माहिती दिली जातच असते. त्या देवतांचे गुणधर्मही सांगितले जातात. सध्या शनीची चलती आहे, त्याच्या कोशात दया, क्षमा, माया हे शब्द नाहीत म्हणे. कडक तर आहेच, एकीकडे बापाला बाप न मानणारा आहे. हा गुण आहे की दोष असे म्हणायलाही जीभ धजावत नाही, कारण तो आपल्या राशीला लागलाय. या शक्तिशाली ग्रहांबरोबरच रोज सकाळी आपले भविष्य सांगण्यासाठी प्रत्येक चॅनलकडे एक ज्योतिषी आहे. काहींकडे तर 3 देवी आहेत. रविवारी एकदा आठवडाभराचे भविष्य सांगितल्यावर रोजच्या भविष्याचा मारा चालूच असतो. गंमत म्हणजे अगदी सकाळी ते सांगितले तर वाईट गोष्टींबद्दल काहीतरी मनात येते, पण दुपारी आणि रात्री ते कशासाठी ऐकायचे? आणि दुसऱ्या दिवशीसाठी रात्री 12ला ही सोय तर केलेलीच आहे. आणि हे पाहून तर आपण युद्धावर निघलोय की काय असं वाटतं. चंद्र किंवा सूर्य यांना समोर ठेवून भविष्य वाचले तर त्यात आपली राशीच बदलत नाही तर भविष्यही वेगळे असू शकते. त्यात चीनी का कोरियन पद्धतीने टोरो कार्डवरून भविष्य ऐकायची सोय केली आहे. त्या ज्योतिषकर्त्यांच्या हातातल्या अंगठ्या, बांगड्यांचे विविध प्रकार आणि वेशकेशभूषांकडे पाहता पाहता आपल्या राशीत हे सौंदर्य दृश्य लिहिले एवढे मात्र कळते. काही ज्योतिषी काळभैरवासारखेही दिसतात, तेव्हा त्यांचा योग्य आदर ठेवून लहान मुलांना गब्बर सिंह येईल बरं का, तो बघ म्हणून धाकही घालता येतो. एवढी सोय मात्र माध्यमांनी केली आहे. आपल्यासारख्यांच्या रोजच्या आयुष्यात घाण्याच्या बैलासारखे काम घोड्याच्या वेगानं करण्याची वेळ आली आहे. हे आपल्याला माहिती आहे. तारीख वारांचे भेंडोळे आपण कामाच्या दिवसांमुळे पेलतो. भारतीय सौर साठीचा वेळ आपल्याकडे कमी असतो. अशा स्थितीत ग्रहण केव्हा आहे किंवा अमावस्या केव्हा आहे हे पाहायला देखील आपल्याला वेळ नसतो. पण यानंतरच्या दानासाठी मात्र धावपळ अजूनही दिसते. आपल्याला नसलेल्या वेळेची अडचण बहुधा टीव्ही माध्यमांना लक्षात घेतली आहे. कधी काळी खगोलशास्त्र आपल्या देशात प्रगत असेलही, पण जसा मूळ मानव असतो तशा मूळ ज्योतिषकाराने खगोलशास्त्राचा बोऱ्या बाजवला असे म्हणावे लागेल. आज जरी आपण म्हणतो की आपण चंद्र गाठला, मंगळही गाठला, पण तो आपण नाही. अवकाशातही आपण आमंत्रित आहोत, आपले यान नाही. नवीन ग्रहांचा शोध ही संकल्पना आपण रुजवत नाही. खगोलशास्त्राच्या अभ्यासात ग्रहण पाहायला पाहिजे, पण माझ्या राशीला ते कारक आहे की नाही हे आधी पाहिल्यामुळे पुढचा प्रश्न संपतो. रात्री निरभ्र आकाशात ग्रह तारे दिसतात. त्याच्या फक्त व्याख्या नव्या पिढीला माहिती असतील, कारण गच्चीवर जाणाऱ्या मुठभर उत्सुक लोकांना ही ज्ञानाची संधी घेण्याची इच्छा आहे. आज आकाशात सप्तर्षी शिवाय दुसरे तारे अगदी आजी आजोबांना सुद्धा सांगता येणार नाही. ग्रहमालिका कुठून सुरू झाली, कधी सुरू झाली याचा शोध नासाकडून चालूच आहे. आपण संशोधक होण्याचे स्वप्नच ठेवले आहे, पण दिवस रात्रीचा उत्पत्ती करता परमेश्वर असला तर त्यात भेदाभेद कसा असा प्रश्न आपल्याला पडतो. पण मूळ सश्रद्ध आणि सुखदुःखाच्या भोवऱ्यात सातत्याने फिरत असताना आशादायी भविष्य ही एक गरज आहे. म्हणूनच वर फिरणारे कित्येक प्रकाशवर्ष आपल्यापासून दूर असलेले ग्रह आपल्यावर सत्ता गाजवतायत. या मनोवृत्तीला कोणती गुलामगिरी म्हणायची? नमस्कार.